नमस्कार, स्वागत आहे देवदास कॉर्नरमध्ये. आजच्या सुंदर व्हिडिओमधून आपल्याला हनुमान जयंतीला हनुमानाची काय सेवा केल्याने सर्व संकटे दूर होतील याचे उपाय बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते. श्रीरामाचे भक्त आणि अत्यंत शक्तिमान व ज्ञानवान देवता श्री हनुमान यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे या दिवशी हनुमानजींची पूजा, स्तोत्र पठण, सुंदरकांड वाचन आणि हनुमान चालीसा आणि रामनाम जप करणे फारच शुभ मानले जाते. आणि 2025मध्ये असा शुभ योग आला आहे, तो म्हणजे शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि त्याच दिवशी पौर्णिमा म्हणजे हनुमान देवतेचा जन्मदिवस आलेला आहे. म्हणजे हा एक असा शुभ योग आहे की त्या दिवशी आपण हनुमानाची भक्ती व उपाय केल्यास बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला व आपल्या जीवनात बदल दिसून येतात आणि अडचणींवरती मात केल्याचेही दिसून येईल. म्हणून आपल्याला ह्या दिवशी शक्य तितकी हनुमानाची सेवा करायची आहे. अनेक भक्त ह्या दिवशी उपवास ठेवतात आणि सकाळी उठून स्नान करून मंदिरात जाऊन हनुमानांची पूजा करून आशीर्वाद मिळवत असतात. हनुमान देवता हे शक्तीचे देवता म्हणून ओळखले जातात. तसेच रामाचे ते कट्टर भक्त होते. रामसेवेत ते नेहमी तत्पर असायचे. हनुमानजींना आपण संकटमोचन ह्या नावानेही ओळखतो. म्हणजे काय तर संकट हरण करणारे, संकटातून आपली सुटका करणारे. म्हणून आपण आपल्यावर काही संकट येऊ नये म्हणून आणि काही आले असेल तर हनुमान देवतेची भक्ती करतो. बरेच जण शनिवारच्या दिवशी मंदिरात जाऊन हनुमान देवतेची भक्ती करत असतात. हनुमान चालीसाचे पठण करतात आणि हनुमान चालीसा म्हणजे एवढी शक्ती आहे त्यामध्ये की हनुमान चालीसा जर आपण वाचला किंवा नुसता ऐकला तरी संकटापासून आपले रक्षण होते. इतका तो प्रभावी आहे, इतकी त्यामध्ये शक्ती आहे. म्हणून हनुमान चालीसा वाचण्याला आणि ऐकण्याला अत्यंत महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. म्हणून हनुमान चालीसा तुम्ही एरवी वाचलात किंवा ऐकलात तरीही चालेल. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तर तुम्ही नक्की तो वाचायचा आहे किंवा मोबाईलमध्येही लावून ऐकला तरी चालेल. पण न विसरता आपल्याला हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी करायचाच आहे. याने नुसते संकटापासून आपले रक्षण होत नाही, तर आपली जीही मनोकामना असेल ती मनामध्ये ठेवून आपण हा उपाय करायचा आहे. याने आपल्या मनोकामना तर नक्की पूर्ण होतातच. हनुमान देवता संकटापासून आपले रक्षण करतातच. आणि रामभक्त म्हटले की रामाच्या नामाचा जप कसा विसरायचा, तर हनुमान जयंतीच्या दिवशी रामनामाचा जप आपल्याला अवश्य करायचा आहे. रामरक्षा, रामस्तोत्र आपल्याला मनशांती लाभण्यासाठी म्हणायचे आहे. यामुळे आपल्याला मनशांती लाभून सर्व सुखे प्राप्त होईल. कारण मनशांती जर असेल तर बाकीचे सुख यायला वेळ लागत नाही. आणि त्यातही हनुमान देवतेची कृपा आपल्यावरती झाली तर आपले संकट तो हरण करणारा देव आपल्यासोबत असतो. म्हणजे सर्व दुःखापासून आपली सुटका होऊन देव आपल्या पाठीशी उभा राहतो. हनुमान देवतेला फुलांच्या हारांपेक्षा रुईचा हार जास्त पसंत आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार ह्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायचा आहे. न विसरता तुम्ही ह्या दिवशी हा उपाय करायचाच आहे. तसेच ह्या दिवशी आपण काय नैवेद्य दाखवायचा, तर साधी तुम्ही हरभरा डाळ 1-2 तास भिजत ठेवा आणि नंतर पाण्यातून काढून त्यामध्ये गूळ मिक्स करून हा नैवेद्य तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरी आरती करून देवतेला दाखवू शकता. आणि किंवा गूळ फुटाण्यांचा नैवेद्यही तुम्ही ह्या दिवशी हनुमानाला अर्पण करायचा आहे. आणि 1 नारळ जरूर फोडायचे आहे. त्याचेही ह्या दिवशी अवश्य मान आहे. अशी ही साधी पूजा आहे आणि वनफळ मात्र त्याचे अनन्यसाधारण असे आहे. घरी तुम्ही हनुमानाची आरती म्हणायची आहे. तसेच ओम ह्रीम हनुमंतेय नमः या मंत्रांचा जप तुम्ही 108 वेळेस केला तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पुण्य लाभणार आहे. केशरी रंग हनुमान देवतेला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुम्ही मंदिरात गेल्यावरती किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी केशरी रंगाचे कपडेही परिधान करू शकता. नाही तर स्वच्छ कपडे परिधान करून मंदिरात जाऊन सेवा केल्यासही तितकेच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे.
कारण की हनुमान जयंतीचे औचित्य साधून आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती, पराक्रम, शौर्य व ज्ञानाचा अवलंब करायचा आहे. तसेच स्कंद पुराण, भविष्योत्तर पुराण आणि पद्मपुराणामध्येही चैत्र पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व सांगितले आहे. आणि याने आपल्याला चारी धाम यात्रा केल्याचे पुण्यफळ मिळते. हनुमान चालीसा पठण करण्याचे एवढे महत्त्व आहे. याने मानसिक तणाव आणि सर्व अडचणीवरती आपल्याला मात करता येते. आणि चैत्र पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्याला हनुमान चालीसा 11 वेळेस जरूर म्हणायचा आहे. आता ह्या दिवशी बरेच जण सुंदरकांड पारायणही करतात, परंतु आपल्याला ते शक्य नसल्यामुळे हे छोटेसे उपाय आपल्याला जरूर करायचे आहे. बघा, शेवटी जशी शक्ती तशी भक्ती. त्यामुळे देव साधी भक्ती पण मनापासून केलेल्या भक्तीला नक्कीच प्रसन्न होतो. त्यामुळे जरूर करा हे उपाय. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.